शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ युवा सेनेच्या वतीने ठाण्यामध्ये व्हॅक्यूम क्लीनर आंदोलन करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना उपसभापती नीलमताई गोरे यांच्यावरती अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली आहे। ही टीका म्हणजे सर्व महिलांचा अवमान करणारी आहे। याच पार्श्वभूमीवरती आदेशानुसार संजय राऊत यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। या निषेध आंदोलनामध्ये युवा सेनेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते। समस्त महिला वर्गाचा अपमान करणारे वक्तव्य उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केल्याने टेंबीनाका येथे निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली। एवढेच नव्हे तर चक्क व्हॅक्यूम क्लीनरची मशीन आणून ती मशीन संजय राऊत यांच्या पोस्टरवरील चित्राच्या तोंडाला आणि डोक्याला लावण्यात आली। अशा प्रकारचे घाण विचार काढून टाकण्यासाठी ही मशीन आणून हे अनोखे आंदोलन येथे करण्यात आलं। एवढेच नव्हे तर संजय राऊत यांनी असे प्रकार थांबवले नाहीत तर प्रत्यक्षात भांडूपच्या घरी जाऊन ही मशीन त्यांच्या चेहऱ्याला लावू असा आक्रमक इशारा देखील दिला आहे। युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। मुख्य सचिव राहुल लोंढे, सचिव किरण साली, नितीन लांडगे, पूजा तिडके लोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते। नेता संजय राऊत जो रात्री दारू पितो, भांग पितो, सकाळी त्याची उतरत नाही आणि नशेच्या भरात तो एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात गरळ ओकतो। ठीक आहे, एकनाथ शिंदे साहेब त्याला अनुलक्षाने मारतात। असं दीन दबडीच्या संजय राऊतकडे एकनाथ शिंदे ढुंकून बघत नाही। त्यांना महाराष्ट्राचं काम करायचं आहे। पण हा संजय राऊत आता खालची पातळी गाठायला लागलाय। दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं। आपल्या आदरणीय नेत्या ज्यांनी आपलं आयुष्य महिला चळवळीमध्ये घालवलं, महिलांवर जिथं अत्याचार होत होते तिथं नीलमताई गोरे धावून जात होत्या। आज त्या घटनात्मक पदावर बसलेल्या आहेत। दिल्लीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते योग्य की अयोग्य नंतरचा प्रश्न, पण विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे। संजय राऊत स्वतःला संपादक म्हणवतो, पण या संजय राऊतच्या त्या तोंडातून, सडक्या मेंदूतून घाणेरडे विचार आले आणि नीलमताईंच्या विरोधात त्यांनी अपशब्द वापरले। हे फक्त नीलमताईंना नाही तर संपूर्ण महिला जातीचा अपमान आहे। त्यामुळे आज पूर्वेजी सरनाईक युवा सेनेचे कार्याध्यक्ष आहे, मी स्वतः युवा सेनेचा मुख्य सचिव राहुल लोंढे आहे, नितीन आहे, विराज आहे, जितू आहे, ऋषिकेश आहे, पूजा आहे, श्रद्धा आहे, सगळे कार्यकर्ते आज ठाण्यामध्ये जमले युवा सेनेचे की संजय राऊत हा आता वैफल्यग्रस्त झालेला आहे। आम्हाला वाटतं तो पृथ्वीवरचा नाही तर कुठल्या परग्रहावरून आलेला माणूस आहे, एलियन आहे। पण त्याच्या मेंदूमध्ये जी सडके विचार आहेत ते आज आम्ही अनोख्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। आपण घरामध्ये घाण झाली तर बऱ्याच जणांकरता व्हॅक्यूम क्लीनर मशीन असते, आपण त्या मशीने ती घाण खेचतो। आज आम्ही तेच केलं की संजय राऊतचे पोस्टर आम्ही आणले, व्हॅक्यूम क्लीनर मशीन आणली आणि संजय राऊतच्या सारख्या मेंदूमध्ये जी घाण साचलेली आहे या व्हॅक्यूम क्लीनरने बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आज फक्त पोस्टरला मशीन लावली आहे। उद्या जर संजय राऊत सुधारला नाही तर ही पोस्टरवरची मशीन डायरेक्ट त्याच्या डोक्याला लावल्याशिवाय युवा सेना स्वस्थ बसणार नाही, हा इशारा आम्ही देतोय। आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे प्रचंड संयमी नेते आहेत, महाराष्ट्राचं काम करणारे आहेत, जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारे नेते आहेत। पण कुठला तरी हा संजय राऊत टिंपाट पत्रकार, आम्ही पण पत्रकारिता केली पण टिंपाट पत्रकार ज्याला बोलायची शुद्ध नाही, कशी भाषा वापरायची, कसे शब्द वापरायची याची अक्कल नाही, ती अक्कल काढण्याचं काम युवा सेना निश्चितपणे करेल। आज व्हॅक्यूम क्लीनर मशीन त्याच्या पोस्टरला लावली आहे, उद्या जर अशीच वायफळ बडबड केली, असंच एकनाथ शिंदे साहेबांना त्रास दिला किंवा कुठल्याही महिला जातीचा अपमान केला तर भांडूपच्या घरावर ठाण्याची शिवसेना धडकल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आम्ही त्यातून देतो।
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. पक्षघाताचा झटका आल्यावरती अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. या संकटातून आता बरे होणार नाही अशी भावना असते. तरी वेळेवरती औषधोपचार आणि फिजिओथेरपी करणं खूप महत्त्वाचं आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात चेहऱ्याचा पक्षघाताने त्रस्त झालेल्या 5 रुग्णांवरती चांगले उपचार करून फिजिओथेरपीद्वारे योग्य ट्रीटमेंट देऊन चेहऱ्यावरती पूर्वीसारखे हास्य उमटले आहे. आता कधी कोणाला कोणता आजार जडेल याचा नेम नाही. त्यामुळे एखाद्या रोगाची लक्षणे दिसल्यावरती तात्काळ उपचार करणं हे महत्त्वाचं ठरत असून सध्या चेहऱ्याचा पक्षाघात झालेले अनेक रुग्ण बघायला मिळत आहेत. मुळात पक्षाघात झाल्यामुळे पुढे आपले कसे होणार ही चिंता सतावते. आपण दुसऱ्यांवरती अवलंबून राहणाऱ्या विवंचनेत असणाऱ्या रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयाने आशेचे किरण ठरले आहे. गेल्या 2 महिन्यांमध्ये चेहऱ्याचा पक्षाघात म्हणजे बेल्स पाल्सी झालेल्या 5 रुग्णांवरती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार झाल्याची माहिती फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली आहे. कानातील किंवा कानाभोवताली वेदना, कपाळावर आठ्या न पडणे, डोळे बंद न होणे अथवा डोळे कोरडे होणे, गालाचा फुगा केला की हवा एका बाजूने निसटणे, जेवताना अन्न व पाणी एका बाजूने तोंडातून बाहेर पडणे, अन्न गाल व दातांमधील भागात साठून राहणे, चव बदलणे, तोंड एका बाजूला वाकडे होणे ही त्याची लक्षणं आहेत. एका साईडचं चेहऱ्याचा पक्षघात किंवा त्याला आम्ही इंग्लिशमध्ये आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला फेशियल पाल्सी बोलतो. एक मज्जातंतू असतो, ज्याला नव सांगूया आपण, ती फेशियल नव असते. ती चेहऱ्यावरची त्याचं नावच आहे फेशियल मज्जातंतू, चेहऱ्याचा मज्जातंतू. तर आपल्या कानातनं 5 ठिकाणी त्या ब्रांचेस असतात त्याच्या. ते पूर्ण चेहऱ्याला आपलं हसणं, आपलं बोलणं, आपलं जेवणं, आपल्या सगळ्या मसलच्या मुवमेंट, डोळे उघडणं, डोळे बंद करण्यापासून ते कपाळाच्या आठ्या ह्या सगळ्या त्या नववर डिपेंड असतात आणि ते सप्लाय केलेले असतात. पण तो काही कारणाने व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा दुसरं काही कारण असेल त्याच्यामुळे ती कुठेतरी दबली जाते किंवा तिला सूज येतो. सूज झाल्यानंतर अशा रुग्णांना एका साईडचं, ज्या साईडचं नॉर्मली त्या सगळ्या तोंड ओढला जातो आणि ज्या ठिकाणी पॅरालिसिस तोंड वाकडा दिसायला लागतो. त्यांना गिळताना, डोळे बंद करताना त्रास व्हायला लागतो. मूवमेंट करता येत नाही, बोलता प्रॉपर येत नाही आणि त्याच्यामुळे ह्या लोकांचा बऱ्याच अंशी सेल्फ लिमिटेड डिसऑर्डर असेल, व्हायरल इन्फेक्शन असतो. त्याच्यामुळे त्याला जर फक्त हे लक्षात आल्या आपण त्याच्या व्यवस्थित ट्रीटमेंट करून घेतली, डॉक्टरांना दाखवलं, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट केली आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल मेडिसिनचा आम्ही देतो. तो फिजिओथेरपी आणि व्यायाम याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. सिव्हिल रुग्णालयामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून आत्ताच्या घडीला सध्याच्या एक 8-10 रुग्ण आपल्याकडे असे आले होते. जे रिकव्हरी फेज आहे त्याला थोडासा वेळ लागतो, कधीकधी 6 महिने लागतो, कधीकधी वर्ष लागतो. परंतु इकडे जे आपण ट्रीटमेंट केली, फिजिओथेरपी दिली, याच्यात खूप फास्ट रिकव्हरी झालेली आहे. तर आणि त्या लोकांना घरी पण आम्ही व्यायाम देतो. ते मेणबत्ती विझवणे वगैरे, फुगा फुगवणे वगैरे असल्या काही गोष्टी, मसलचे व्यायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. तर त्याच्यामुळे बऱ्याच अंशी रिकवर होतं. घाबरण्यासारखं नाही, परंतु थोडे दिवस मग तो अधूपणा असतो चेहऱ्याचा. एक साईडचा चेहरा जवळपास
पॅरालाइज असतो किंवा तो बऱ्याच अंशी निकामी झालेला असतो. तर ह्या काळजी घेणं महत्त्वाचं आहे. ओल्ड एजमध्ये जर झालं तर मग पुढे ॲस्पिरेशन वगैरे होणं किंवा छातीत निमोनिया होणं हेही त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. कुठल्याही वयाच्या माणसाला होऊ शकतो, लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत. त्याच्यामुळे त्यात एक महत्त्वाचं आहे की डॉक्टरला दाखवणं, त्याच्यावर जी काही ट्रीटमेंट देतात डॉक्टर ते घेणं. त्याच्यासोबत खूप महत्त्वाचं फिजिओथेरपीला रेग्युलरली फिजिओथेरपी करणं आणि त्याच्याबद्दलचं जे काही व्यायाम डॉक्टर सांगतात त्या गोष्टी करणं. हे जर केलं तर आपण ह्या आजारापासून लवकर मुक्त होऊ शकतो. ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवरती मार्ग काढण्यासाठी भविष्यात स्वयंचलित पॉड टॅक्सी प्रकल्प अनिवार्य ठरणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावरती घोडबंदर मार्गावरती भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कलपर्यंत पॉड टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप सरनाईक यांनी यावेळी म्हटलं की ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विविध विकास कामांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. अरुंद रस्ते आणि वाढती वाहन संख्या याचा विचार करता भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला मर्यादा येणार आहेत. त्यामुळे रोपवे, पॉड टॅक्सी यांच्यासारख्या हवेतील वाहतूक व्यवस्थेला पर्याय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूट्रॉन EV मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत बडोदा येथे चाचणी स्वरूपात स्वयंचलित उन्नत पॉड टॅक्सीचा प्रकल्प राबविला जात आहे. गुजरात दौऱ्यावरती असतानाच या प्रकल्पाला मंत्री सरनाईक यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली होती. दरम्यान अशाच प्रकारचा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी BKCमध्ये प्रायोगिक तत्वावरती राबवण्यास मान्यता दिली आहे. याच धर्तीवरती मीरा भाईंदर येथील JP इन्फ्रास्ट्रक्चर ते शिवाजी महाराज पुतळा आणि ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कल दरम्यान स्वयंचलित पॉड टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पाचा सर्व खर्च संबंधित संस्था करणार असून त्यामध्ये सरकार अथवा महानगरपालिकेला ₹1 देखील खर्च करावा लागणार नाही. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रामुख्याने ह्या जिल्ह्याला ज्यांनी विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न गेले 20 वर्षापासून केलेले आहेत, त्यांचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पॉड टॅक्सीची संकल्पना जी आहे BKC येथे गेल्या वर्षी त्यांना परवानगी दिली आणि तशाच पद्धतीनं जी पॉड टॅक्सी आहे ती इंटरनल मेट्रो आणि आपली मेट्रो ह्याला पॅरलल एक हवाई वाहतूक व्हावी ही माझी संकल्पना होती. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील घोडबंदर भागातील भाईंदर पाडा ते विहंग हिल्स पर्यंतचा रस्ता ह्या प्रायोगिक तत्वावर पॉड टॅक्सीसाठी देण्याचा आता निश्चित करण्यात आलेला आहे आणि यासाठी ₹1 महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा खर्च होणार नाही. प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ते पॉड टॅक्सीचं निर्माण करतील. जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सांगण्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती आणि ते काम जवळजवळ 80% आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी BKC मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे. तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा विचार आहे आणि तसं आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे. त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे. त्यासाठी ₹1 महापालिकेचा खर्च होणार नाही. जर भविष्यामध्ये त्यांना PPP तत्वावर करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉड टॅक्सीची संकल्पना राबवावी असा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं. 17 तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर हे धोरण निश्चित होईल. परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते JP हा रस्ता 60 मीटरवर आणि त्याचबरोबर भाईंदरपाडा ते आमचं विहंग हिल्सचं सर्कल हे 40 मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील 2 ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉड टॅक्सी तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी वाङ्मय मंडळ वतीने अभिजात मराठी राजभाषा गौरव दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर यांनी केलं. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अभिजात मराठी भाषेचे अक्षर सुलेखन सौंदर्य या विषयावरती आधारित प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर यांच्या संकल्पनेतून आणि उपप्राचार्य दीपिका तलाठी यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे शहरातील प्रख्यात चित्रकार सुलेखनकार आनंद विश्व गुरुकुलचे चित्रकला विभाग प्रमुख प्राचार्य योगेश पंडित यांनी साकारलेल्या तब्बल 2 फूट रुंद आणि 17 फूट लांब अशा भव्य सुलेखनपटाचे औपचारिक उद्घाटन कविवर्य अरुण म्हात्रे आणि प्रख्यात नाटककार महाराष्ट्र राज्याचे साहित्यिक सांस्कृतिक मंडळ उपाध्यक्ष आणि संस्थेचे सचिव गुरुवर्य प्राचार्य प्रदीप ढवळ यांच्या हस्ते व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. त्यानंतर साहित्यिक कवी अरुण म्हात्रे प्रस्तुत कवितेच्या ओठी अभिजात मराठी हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये प्राचार्य फाल्गुनी जोशी नातू यांनी गीत गायन केले तर संगीत साथ प्राचार्य रविराज अडसूळ यांची लाभली. तुझ्या कृपेचे चांदणे नितवर्षुने अमुच्या श्री नितवर्षुने अमुच्या श्री वाणी मला वाटले अवीट माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोह. अभंग कीर्तनातल्या दिवट्या साक्या आर्या भजनातली गवळणी मंचावर गायले जाणारे पोवाडे फटके सकाळी जातेवरच्या ओव्या म्हटल्या जातात तसं प्रत्येक घराघरामध्ये कोणाची बाळाची अभंग किंवा लावणी सुद्धा म्हटली जाईल. सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठील करी वनमाळी मनमाळी उठील करी वनमाळी उदया चढी नेत्र आला घनश्याम सुंदरा. आणि याचबरोबर गावामध्ये पूर्वी वासुदेव गोंधळी यायचे सकाळी सकाळी आणि त्यांच्या आवाजानं सगळं गाव जागं व्हायचं. तर मला या गाण्यासाठी आपल्या सर्वांची साथ लागणार आहे. रोज अनेक घटना घडत आहेत. सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. त्याचा ताण पोलिसांवरती आहे. पण बदलत्या काळात या आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कासही पोलिसांनी धरली पाहिजे असं कानमंत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या डॅशिंग पोलीस अधिकारी आहेत असं सांगत त्यासुद्धा आमची लाडकी बहीण असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. ठाण्यातील साकेत भागातील पोलीस मैदानामध्ये 35वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा गुरुवारपासून सुरू झाली असून याचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले की राज्यातील 3000 पोलीस स्पर्धेमध्ये उतरले असून हे खेळाडू 18 खेळांच्या प्रकारामध्ये आपले कसब पणाला लावणार आहेत. या खेळामध्ये जय पराजय होणारच. कुणीतरी जिंकणार, कुणीतरी हरणार, परंतु जिंकणे किंवा पराभूत होणे हे महत्त्वाचं नाही. माझ्यामध्ये स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येकजण हा विजेताच असतो. तुम्ही सगळे जिगरबाज असल्यामुळे तुम्ही सर्वच जण जिंकलेला आहात. तसेच महाराष्ट्राचे पोलीस खिलाडी नंबर 1 आहेत हे जगाला दाखवून द्या असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं. रोज अनेक घटना समोर येतात. सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. त्याचा ताण पोलिसांवरती आहे. पण बदलत्या काळात या आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे. याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कासही पोलिसांनी धरली पाहिजे असं शिंदे यांनी यावेळी म्हटलं. डोंगर गाणे गाव गोदावरीच्या तीरावर वसलेले कुंभमेळ्याचे शहर टीम आहे. पोलीस हे सुद्धा खिलाडी नंबर 1 असतात हे जगाला आता दाखवून द्या. ही संधी देखील आपल्या हातामध्ये आलेली आहे. सदरक्षणाय खलविग्रहणाय हे आपल्या फोर्सचं ब्रीदवाक्य आहे. हे ब्रीदवाक्य पाळायचं असेल तर फिटनेसला पर्याय नाही आणि खेळामुळे शारीरिकच मगाशी आपल्या डीजी मॅडमने देखील सांगितलं त्या बाबतीत खेळामुळे शारीरिकच नव्हे तर मानसिक तंदुरुस्ती देखील वाढते. त्याचबरोबर सांघिक भावना, नेतृत्व गुण, आत्मविश्वास वाढतो. आपण जिंकावं आणि शिकावं, आपण एकमेकांच्या कामाचं कौतुक करावं हेच या क्रीडा स्पर्धेचं खरं उद्दिष्ट आहे. हे स्पर्धेचं जग आहे. इथं टिकून राहण्यासाठी भरपूर पळावं लागतं. आयते गुणवत्तेला पर्याय नाही, शॉर्टकटही नाही. आणि म्हणून 3 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या फोर्स 1ने ऑल इंडिया पोलीस स्पर्धेत
नेत्रदीपक कामगिरी करून पहिला क्रमांक पटकावला आहे, या बाबतीत देखील मी मनापासून अभिनंदन करतो. चक्रव्यूह अर्बन वॉरफेअर ट्रॉफी आणि चक्रव्यूह जंगल वॉरफेअर ट्रॉफी जिंकली आहे. स्टँड अलोन स्पायनर फायरिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक आलेला आहे आणि म्हणून या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकार देखील आपल्या पाठीशी उभं आहे हे देखील या ठिकाणी सांगू इच्छितो.